नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सागर डुकरी गोट फार्म या चॅनलवर. तर मित्रांनो, फक्त शेळी पालन करून आपण फक्त शेळी पालनापासून 3 व्यवसाय सुरू करू शकतात. 3 तर कसे सुरू करतात, ते कोणकोणते 3 व्यवसाय आहेत जे आपण फक्त शेळी पालनापासून सुरू करू शकतो आणि त्या 3 व्यवसायापासून आपण इन्कम म्हणजे पैसा कमवू शकतो. तर याच्यावरती आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, चला आपण विषयाला सुरुवात करूया. आता नंबर 1चा विषय म्हणजे काय असतो, आपण शेळी घेणार. शेळी घेतल्यानंतर आपल्याला पहिला विषय काय असतो की आपण शेळी सांभाळणार, शेळीचे करडं मोठाली करणार आणि त्यापासून आपल्याला ज्यावेळेस 5-6 महिन्याचे 8-10 महिन्याचे होईल त्यावेळेस आपण विकून त्यांचे पैसे करणार. तर हा व्यवसाय नंबर 1 व्यवसाय म्हणजे आपण काय करणार, करडं मोठाली करणार, लहानचे मोठे करून ते आपण बाजारामध्ये विकणार. त्याचा 1 नंबरचा व्यवसाय म्हणजे तो, म्हणजे ते एक आपल्याला नफा त्याच्यापासून राहणार आहे. आता हा झाला 1 नंबरचा. नंबर 2चा सांगतो मी तुम्हाला. चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या जर आणल्या, चांगल्या क्वालिटीचे म्हणजे आता कोणत्या, काठेवाडी शेळ्या भेटतात. काठेवाडी शेळ्या जर आणल्या तुम्ही तर ह्या शेळ्यांना दूध जास्त प्रमाणामध्ये असतं. त्याच्यानंतर बिटल आहे, बिटलला पण जास्त प्रमाणामध्ये दूध असतं. तर आता काय होतं, एक बिटलचं आणि काठेवाडीचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आता बिटलचा हा पाठीमागचा आपला बोकड दिसतोय तुम्हाला आतमध्ये, बिटलचं बोकड आहे. आता याच्या आईला 2 बोकड दिले होते याच्या आईनं. हे हा एक आणि दुसरा एक, दुसरा त्या मालकाकडे आहे समजा. तर काय होतं, आता हे 2 महिन्याचा घेतला होता आपण, तर हा घेतला होता 25,000 रुपयामध्ये. बिटल शेळी पालनावाले काय करतात, बिटलचे पिल्लं हे 2-2.5 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये विकून टाकतात. विकून टाकल्याच्या नंतर आता हे त्यांचं नाही माहीत बरं का मला, पण मी एक तुम्हाला पर्याय सांगतो. काठेवाडी शेळ्यांचा असे काही काही दुग्ध व्यवसाय करतात. 2.5-3 लिटर काठेवाडी, 2 लिटर तर सहज देते काठेवाडी शेळी. ज्यावेळेस ते करडं विकतात, करडं 4-5 महिन्याचे झाले की करडं विकतात आणि नंतर दूध डायरेक्ट विकायला सुरुवात करतात. मग ते 40 रुपये 50 रुपये लिटरना दूध गावामध्ये विकतात. असे बऱ्याच जणांची उदाहरणं आहेत. तसं तुम्ही बिटलचं पण करू शकता, काठेवाडीचं पण करू शकता. गावरान शेळ्यांना एवढं दूध राहत नाही, आपल्याला माहिती आहे. गावरान शेळ्यांना पावसाळ्यामध्ये तर पिल्लांपुरतंच दूध राहत असतं, पिल्लांना पण कमी पडतंय. असं दूध पावसाळ्यामध्ये गावरान शेळ्यांना नसतं. आता दुधाचा व्यवसाय जर केला तर त्याच्यामधून तुमची रोजंदारी कशी, 2 लिटर जर दूध म्हणलं तर 100 रुपये रोज तो तुमचा चालतोय. 100 म्हणा, 80 म्हणा, 70 म्हणा, जे समजा 35-40 रुपये 50 रुपये. आमचे एक जण तर 50 रुपये लिटरनं विकतोय तो. आता तो म्हशीचं म्हणून विकतो का कसा विकतो, म्हशी पण आहे त्याच्याकडं आणि शेळ्या पण आहेत, 10-15 शेळ्या पण आहेत. आता तो कोण आहे ते काही विषय तुम्हाला सांगायसारखं नाही. आता विषय असा आहे, जर बिटल शेळी जर घेतली तर बिटलचे करडं 2 महिन्यात, 2-2.5-3 महिन्यात, सरासरी 3 महिन्यात तर विकतातच. 20-25 हजार रुपये 3 महिन्यामध्ये 25-30 हजार रुपये भेटतात. त्याच्यानंतर तुम्ही जर दुग्ध व्यवसाय जर करायचं म्हणलं तर तुम्ही काठेवाडी किंवा बिटल आणू शकता आणि करडं 2-3-4 महिने झाले की विकल्याच्या नंतर तुम्ही दुग्ध व्यवसाय पण करू शकता. हा झाला नंबर 2चा. त्याच्यानंतर नंबर 3चा. आता नंबर 3चा, जी काही शेळीपासून आपल्याला लेंडी भेटते, शेळ्यांच्या जे आपण चारा टाकतो हे करतो, तर लेंडी जे आहे, तर ह्या लेंडीपासून बरेच जण गांडूळ खत तयार करतात आणि हे गांडूळ खत पॅकिंग करून 1 किलोची पॅकिंग, 5 किलोची पॅकिंग, 50 किलोची पॅकिंग, 10 किलोची पॅकिंग, अशा पॅकिंग करून मार्केटमध्ये विकतात. असे बरेच काही उदाहरणं आहेत. कालिंका गोट फार्म हे नाव ऐकून असेल तुम्ही. मोठा गोट फार्म आहे 200 शेळ्यांचा, आता जास्त असतील बहुतेक. त्यांच्याकडे चारा आहे 10 एकर शेळ्यांसाठी आणि मोठा सेटअप आहे त्यांचा. तर ते
विदेशामध्ये लेंडी खतापासून गांडूळ खत तयार करून विदेशामध्ये नेऊन विकतायत. त्यांचा प्रोजेक्ट मोठा आहे. तेवढा प्रोजेक्ट आपल्यासारख्याकडून होणे नाही. समजा त्याला लिंक पण लागते. त्यांचं पूर्ण म्हणजे जो प्रोडक्ट आहे समजा गांडूळ खताचा, हे डायरेक्ट गांडूळ आणि खत हे दोन्ही पण विदेशामध्ये विकल्या जातात. तशी सेटिंग लावली तर शेळ्यांच्या लेंड्यापासून तुम्ही घरी पण गांडूळ खत तयार करू शकता. त्याचे यूट्यूबवरती खूप काही व्हिडिओ असतात. समजा गांडूळ खत प्रक्रिया कशी करायची, गांडूळ खत तयार कशी करायची, त्याचे जे बेड पण भेटत आहेत, ते बेड आणून आपण घरच्या घरी गांडूळ खत तयार करून त्याच्यापासून आपण 1 किलोच्या 5 किलोच्या अशा जसे म्हणलं तसे बॅगी तयार करून आपण मार्केटमध्ये विकू शकतो. कारण की गांडूळ खत हे सगळ्यात श्रेष्ठ, सगळ्यात भारी आहे. त्या गांडूळ खताचं परत जे काही खालचं पाणी निघतं आहे त्याला काय म्हणतात बघा, तर ते पण विकलं जातं. तर असं त्याच्यापासून पण पैसे भेटतात आपल्याला. आज गांडूळ खत जर म्हणलं तर तुमचं सरासरी 30-40-50 रुपये किलोना असं काहीतरी असं 10-20 रुपये. आपल्याला तेवढं काही डिटेल माहिती नाही. आपल्या परीनं विकतायत. आज 10 रुपये किलो जरी म्हणलं, 10 रुपये किलो तर नसेलच, पण 10 रुपये किलो जर म्हणलं तर 1000 रुपये क्विंटल तुमचं लेंडी खत गांडूळ खतात प्रक्रिया करून विकलं जातं. त्याच्यानंतर आत्ता पाठीमागे एक यूट्यूबला व्हिडिओ बघितला होता. एका ताईनं शेळीच्या दुधापासून साबण बनवून ती पण प्रक्रिया केलेली आहे, विकत आहे. नॅचरल साबण अगदी चांगल्या प्रकारे बनवून ती मार्केटमध्ये विकत आहेत. त्या असे बरेच वेगवेगळे प्रकार आपण शेळी पालनातून 2-3 प्रकारचा पैसा कमवू शकतो. शेळी पालनामधून एकच नुसतं बकरं विकूनच पैसा नाही भेटत, तर तुमचा लेंडी खत विकून पण भेटतो किंवा लेंडी खतापासून गांडूळ खत तयार करून पण आपल्याला पैसे भेटतात. तर शेळी पालनाचे खूप काही फायदे आहेत वेगवेगळे. तर खरंच शेतकऱ्यानं शेतीला जोड व्यवसाय, कोणी मुख्य व्यवसाय ज्यांच्याकडे शेती कमी असेल, अर्धा 1 एकर, त्यांनी मुख्य शेळी पालन जर केलं तरी पण खूप फायद्याचं आहे. कारण शेळी पालनासारखा एवढा भाव बोकड्याच्या मटणासारखा दुसऱ्या कोणत्याच मालाला नाही आहे शेतकऱ्याच्या. त्याच्यामुळं शेळी पालन करणं खूप म्हणजे फायद्याचं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि प्रत्येक शेतकऱ्याने एकतरी शेळी आपल्या सांभाळायला पाहिजे आपल्या घरी. कारण काय होतं माहिती आहे का, लेंडी खत तर पडतं. आपल्या शेतामध्ये एवढा माल येत नव्हता, एवढा या 2-3 वर्षामध्ये सगळं कपाशी वगैरे एक नंबर जबरदस्त इथे. तो व्हिडिओ मी तुम्हाला उद्या दाखवल की आपल्या शेतामध्ये पहिल्यांदा किती माल होता ना आता किती माल होतोय. हा आपण उद्या व्हिडिओ बनवूया. व्हिडिओ खूप मोठा होत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थांबतो इथंच. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.